आदेश करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे प्रभूचा आदेश करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे प्रभूला स्तवा हो आहे तुमचा प्रेमाला अंत नाही इस्रायलाच्या मुळांनो म्हणाहो त्याच्या प्रेमाला हो पार नाही प्रभूचा आदेश करा जय घोष आनंद जल्लोष चहूकडे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपणा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण वर्षातील हा 13वा रविवार त्याची उपासना आज साजरी करीत आहोत. सुरुवातीलाच आपण या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून सर्व पापांची आठवण करूया. झालेल्या पापांची पश्चाताप करून कबुली देऊया आणि क्षमा मागूया. प्रभू येशू, तू मानवाबरोबर व पित्याबरोबर आमचा समेट घडवून आणण्यासाठी ज्या जगात आलास, प्रभो दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू पापांच्या आणि भेदांच्या जखमा बऱ्या करतोस, ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू पित्याकडे आम्हासाठी मध्यस्थी करतोस, प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्वर्गात गौरव सजनन देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नितम. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. ब्रह्मगुणी मान होतो ऋणवंत, तुझे भगवंता थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेशा तू करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. फैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह
परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देवा शांती देवो. सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. राजे याच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एके दिवशी असे झाले की संदेष्टा अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर आणि श्रीमंत स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जबाबयास बोलावले. पुढे संदेष्टा अलिशा त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेबाबायास उतरत असे. ती श्रीमंत स्त्री आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज आणि एक खुर्ची आणि एक समई अशी त्या खोलीमध्ये ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की संदेष्टा अलिशा तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने त्याचा नोकर गहेजीला विचारले, हिच्यासाठी काय करावे? नोकर म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. नोकराने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. संदेष्टा अलिशा तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरोपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरलेली असेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद आहे. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गाईन. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गाईन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना परमेश्वराची सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, परमेश्वराला तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील. स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. आपला प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते लोक तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. आपला प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या कृपेने आमचा उत्कर्ष होत राहील. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे. आमचा राजाही इस्रायलचा पवित्र प्रभूचा आहे. आपला प्रतिसाद.
हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. संत पॉलने रोमकरांस पाठविलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण ख्रिस्ताच्या मरणातील बाप्तिस्म्याने ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंत राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण ख्रिस्त मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तैकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यास पुढील प्रमाणे बोध केला. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला अनुसरण्यास योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला अनुसरण्यास योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला अनुसरण्यास योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्या जीवाला राखील. जो तुम्हास स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मित्रांनो, आजच्या ह्या प्रभुशब्द विधीमध्ये आपणाला आठवण करून दिली जाते की आपलं श्रद्धेचं रोजचं जीवन हे थोडं इथं थोडं तिथं असं मन लावून न जगलेलं जीवन नाही, तर टोटल कमिटमेंट टू गॉड, देवापुढे संपूर्ण शरणागती पत्करून प्रत्येक बाबीत, मग आपण जागे असो झोपलेले असो, काम करीत असो बसलेले असो, जेवत असो
की दुसरं काही करत असो, आपण नेहमी आपलं जीवन देवाला संपूर्ण शरण होऊन जगायला पाहिजे. प्रत्येक क्षण जणू काही हा देवाच्या अधिपत्याखाली, सानिध्यामध्ये आणि त्याच्या सोबतीला राहून आपण आपली श्रद्धा जगायची असते. कळत न कळत काय आठवण केलीच पाहिजे, शब्द बोललेच पाहिजेत, परंतु अशी कुठलीही कृती होता कामा नये, असा कुठलाही शब्द आपल्या तोंडातून पडता कामा नये की जो आपण देवाविरुद्ध करत आहोत. देवाला प्राधान्य देऊन जीवनात आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही, कोणावरही आणि कशावरही देवाला प्राधान्य द्यायचं. आता आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं की आईवर, बापावर, भाऊवर, बहिणीवर, आई वडील मुलांवर प्रेम करताना जर परमेश्वराला बाजूला ठेवून त्यांच्यावर अधिक प्रेम करत असतील आणि परमेश्वराला जणू काही त्यांच्या जीवनामध्ये दुय्यम स्थान देत असतील, तर प्रभू म्हणतो की ते योग्य नाही आणि ते तुमच्या फायद्याचं देखील नाही. आता देव आणि कुटुंब उदाहरणार्थ परस्पर विरोधी आहेत असा त्याचा अर्थ मुळीच नव्हता. प्रभू येशूच्या सांगण्याचा मतितार्थ तसा नव्हता की देव हा परस्पर इतर गोष्टींना म्हणा किंवा गरजेच्या महत्त्वाच्या गोष्टींना म्हणा किंवा आपल्या मित्र किंवा नातेवाईकांच्या किंवा कुटुंबाच्या नात्याच्या विरुद्ध आहे असं नाही. नाळ कापली जाणं हे वाढ होण्यास अत्यावश्यक आहे. फाजील प्रमाणामध्ये अतिरेक करून एक दुसऱ्यावर किंवा कोणत्या वस्तूवर अवलंबून राहिल्याने जीवनाची वाढ खुंटत असते. हा मतितार्थ आहे. आणि म्हणून सर्वस्वी देवालाच धरून आपण खऱ्या वाढीसाठी आवश्यक आहे, देवाला धरून असणं हे आवश्यक आहे खऱ्या वाढीसाठी. म्हणून त्याला विचारात घेऊन देवाला सोबत करून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि देवावर सुद्धा त्याचा आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी वापर होईल अशा प्रकारचं अवलंबून जीवन आपण जगायचं नसते. कोण्या व्यक्तीला किंवा कोण्या वस्तूला चिकटून राहणे, जणू काही ती वस्तू गेली किंवा ती व्यक्ती गेली तर मी कोलमडून पडेन, अशा प्रकारचं हे मी असं सांगेन की रोगी जीवन आहे. चिकटून राहायचं नाही कोण्या व्यक्तीला किंवा कुठल्या वस्तूला, कारण ते आपल्याला पोषक ठरत नसते. देवात आणि आपल्यामध्ये घनिष्ठ नातं आहे. तो असला तर मी असतो, तो नसला तर मी नाही. तो आहे म्हणूनच मी आहे. अशा प्रकारचं हे नैसर्गिक अवलंबून राहण्याचं नातं हे वेगळ्या प्रकारचं आहे. आईवडिलांची आज्ञा पाळणे हे कर्तव्य आहे असं 15व्या ह्या मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतात. आणि ह्याच शुभवर्तमानामध्ये जेव्हा त्याची आई मरिया बाहेर येते आणि तो मंदिरामध्ये बोध करीत असतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला निरोप पाठवला जातो, तुझी आई थांबली आहे. तो प्रश्न विचारतो, कोण माझी आई? जो देवाची इच्छा प्रमाण मानतो ती माझी आई, तो माझा भाऊ, ती माझी बहीण. तर अशा प्रकारे नाती अगदी नीट आपल्याला समजावून प्रभू येशू ख्रिस्त आज सांगतात.
नीट समजावून घेतली तर आपण ती नीट पाळू शकतो. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, कोणावर अवलंबून राहून जगलेले जीवन सोपं वाटते कधी कधी आणि सोपं भासेल सुद्धा, परंतु शेवटी त्या जीवनात माणसाला समाधान वाटणार नाही, रस वाटणार नाही. कठीण वाटते त्यातच समाधान अनुभवायास मिळते. हा आपल्या जीवनाचा खरा अनुभव आहे की सोप्या गोष्टी करून जीवनात रस नसतो, जीवनातून समाधान मिळत नसते. पण एखाद्या चांगल्या ध्येयासाठी, एखादी चांगली कृती करण्यासाठी की ज्याच्यामध्ये आपल्याला समाधान वाटेल, ती कठीण असते. इट्स अ सॅक्रिफाईस. आणि त्याच्यामध्येच आपल्याला आनंद वाटतो. क्रूस कठीण वाटतो, पण क्रूसाविना जीवन समाधानी जीवन नसते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण वाचलं की परक्याचं स्वागत भुकेल्याला चतकोर भाकर देणे ह्या वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नाहीत. ही एक श्रीमंत बाई एक दूर वसलेलं असं हे गाव, आणि तिथं हा संदेष्टा अलिशा जातो. देवाचा संदेश देण्यासाठी तो फिरत असे, आणि तो अनोळखी माणूस होता ह्या बाईला, त्या कुटुंबाला. तो परका होता जणू काही, पण तिने त्याच्यामध्ये परमेश्वराला पाहिलं. तू देवाचा माणूस आहे अशा प्रकारे ती बोलली. आणि तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की ह्याला आपण त्याचं आगत स्वागत करण्यासाठी आपण हॉस्पिटॅलिटी देऊ, त्याच्यासाठी आपण एक खोली तयार करू. अनोळखी माणूस, परका माणूस, पण तिला जीवनामध्ये समाधान पाहिजे होतं. तिला मूलबाळ नव्हतं, पण तिला निदान काहीतरी कठीण गोष्ट करून समाधान पाहिजे होतं. आणि म्हणून तिने आपली चतकोर भाकर जणू काही मोडून त्या संदेष्टाशी वाटून घेतली. आता हे व्यावहारिकदृष्ट्या सवडीचं वाटत नसेल, परंतु शुनेम येथील त्या बाईने जे अलिशा संदेष्टाचं आदरातिथ्य केलं त्याचे तिला समाधान वाटलंच, पण तिच्या अपेक्षापलीकडे, तिच्या कल्पनेपलीकडे देवाने मूल असण्याची तिची इच्छा पूर्ण केली. आणि शेवटी स्वतःचा जीव राखणे किंवा गमावणे ह्याविषयी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानामध्ये बोध करतात. बऱ्याचदा वेळा आपण मिळवायचा प्रयत्न करतो. मला काय मिळेल आणि मला मिळालं म्हणजे मला बरं वाटेल, म्हणजे मी आनंदी होईन, म्हणजे मी समाधानी होईन. आणि मग आपण त्या व्यक्तीच्या म्हणा किंवा त्या वस्तूच्या म्हणा मागे लागत असतो मिळवण्यासाठी, आणि तिथंच आपण बरंचसं गमावत असतो. आपण मिळवायचा प्रयत्न करतो, पण जीवनातला रस, खरे समाधान आपण गमावत असतो. मन ओतून देवाने शिकवल्याप्रमाणे आपण जर वागलो, ते कठीण वाटते कधी कधी. प्रार्थना करायची आहे, आपल्याला दिलेल्या आज्ञा पाळायच्या आहेत, जे आपल्याला सहसा करायला वाटत नाही आणि करण्यासाठी खूप कठीण वाटतं, अशा गोष्टी परमेश्वर आपल्याला करायला सांगतो. आपण त्या करायला पाहिजेत. कठीण आहेत म्हणून सोडायच्या नाहीत, कारण इथं आपण जणू काय आपला जीव गमावतो पण खरा कमावतो. आणि स्वार्थीपणाने मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मिळवतो, पण खऱ्या अर्थाने आपण गमावत असतो.
जीवनात समाधानी, आनंदी आणि सुखी कसं असावं ह्याविषयी आज प्रभू अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला बोध करतात. आणि आजचं दुसरं वाचनसुद्धा आपल्याला सांगते की आपण नव्या जीवनात चालणारी लोकं असली पाहिजेत. होय, कठीण गोष्टी करणारी माणसं असली पाहिजेत. माझ्यावर प्रेम नाही करायचं, स्वतःवर नाही प्रेम करायचं, स्वतःला सांभाळायचं, काळजी घ्यायची. परंतु आपण जर दुसऱ्याला आनंदित केलं आणि माझ्यामुळे जर का दुसरा आनंदित होत असेल तर मी असं म्हणेन की त्याला म्हणतात खरं सुख, खरं जीवन, खरं आनंद, खरं समाधान. आणि अशा प्रकारचं रोजचं आपलं श्रद्धेचं जीवन जगण्यासाठी ख्रिस्त आपल्याला आज पाचारण करत आहे. पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. आपण त्याच्याबरोबर चालत राहू. आमेन. आपल्या श्रद्धेचं जाहीर प्रकटीकरण आपण सर्वजण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आपण आपल्या प्रार्थना प्रभूच्या पायाशी ठेवूया. विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही परमेश्वराकडे येत असतो, त्याच्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आपल्या गरजा आपण त्याच्यापुढे मांडतो. परमेश्वराने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात म्हणून प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, सर्व फादर्स, सर्व सिस्टर्स, ब्रदर्स आणि चर्चमध्ये सेवा कार्य करणाऱ्या प्रत्येकाने निर्भीडपणे देवराज्याच्या मूल्यांसाठी स्वतःचा क्रूस घेऊन येशूच्या मागे चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक प्रापंचिक श्रद्धावंताने त्याचे मिशन, प्रभू येशू ख्रिस्ताचे मिशन आहे हे ओळखले पाहिजे. आज आपण ख्रिस्त सभा प्रापंचिकांचा दिवस साजरा करीत आहे, लेटी संडे. ख्रिस्त सभेमध्ये प्रापंचिकांचं स्थान हे अत्यंत अपरिहार्य असं, महत्त्वाचं असं आहे. म्हणून प्रापंचिकांचा व्यवसाय केवळ उपजीविकेचे साधन नव्हे तर समाज आणि चर्चची सेवा करण्याची संधी आहे असे मानून जीवन प्रापंचिकांनी जगावे आणि आम्ही पालकांनी त्यांना तसं जीवन जगण्यासाठी सहाय्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला बहाल केलेली प्रतिष्ठा समान आहे. चर्चमध्ये सर्व घटक
देवापुढे समान आहेत, भूमिका वेगवेगळ्या आहेत, अशी दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेची शिकवणूक आहे. आणि म्हणून धर्मगुरू आणि प्रापंचिक ह्यांनी ही शिकवण आत्मसात करावी आणि ख्रिस्ताचे बंधू भगिनी म्हणून जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रापंचिकांना परमेश्वराने दिलेल्या कलागुणांची ओळख व्हावी व त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक व जीवनाच्या इतर क्षेत्रात सहभागी होऊन महत्त्वपूर्ण योगदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. संत थॉमस मोर हा एक प्रापंचिक होता. सर्व ख्रिस्ती राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संत थॉमस हा जणू काही आश्रयदाता मानून कुठल्याही मोहाला आणि दडपशाहीला बळी न पडता नेहमी समाजाच्या परिवर्तनासाठी व उन्नतीसाठी प्रयत्नशील राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी जे उपचार घेत आहेत ते लवकर बरे व्हावेत. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि इतर प्रशासकीय कर्मचारी यांना परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांची आठवण करूया. गोमसाळीमधले अजू गोम्स, मर्सेसमधले जेफिन गोन्साल्विस आणि स्टेल्ला लोबो, अर्नाळामधल्या सांतान मिस्किटा, एव्हरशाईन सिटीमधल्या जॉन डिसूजा आणि आगाशीमधल्या पकोलीबाई परेरा आणि इतर सर्व जे आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत त्यांना परमेश्वराने स्वर्गाचं राज्य बहाल करावं, झालेल्या त्यांच्या पापांची क्षमा करून आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेलं दुःख पेलण्यासाठी त्यांची श्रद्धा, त्यांचं सांत्वन बनावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक हेतू आपण आपल्या मनात आठवून देवाला सांगूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमची प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य साक्रामेंताद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास ह्या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला सहाय्य मिळो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचं परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला आपल्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत मनुष्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभो, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा, गान भांतरा. परमैशाच्या पावन नावे, एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा, गान भांतरा. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात वामावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात वामावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे पित्या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आपणामध्ये त्यांना एक कर, म्हणजे तू मला पाठवले आहेस हे जगाला कळेल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडवण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. आपल्या कृतीने, आचरणाने जगामध्ये प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे गे प्रभुराया. हालेलुया हालेलुया. तुझवरी लावियाला मी जीव, तुझवरी भाव ठेवियला. त्यजू नको मसला परमेशा, नको विस्मरू दासाला. हालेलुया 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 हालेलुया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे घे प्रभुराया. हालेलुया हालेलुया.